नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. परदेशात बसून म्यूल अर्थात बनावट खात्याच्या माध्यमातून बेळगाव शहरातील व्यक्तीची कोट्यावधी रुपयाची फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की दुबईमध्ये बसून एका व्यक्तीने म्यूल खात्याचा वापर करत बेळगावातील व्यक्तीची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली होती. या प्रकरणात संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. तसेच दुबईमध्ये असलेल्या मुख्य आरोपीच्या अटकेसाठीही पोलिसांकडून आवश्यक ती तयारी सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स बजावल्यानंतर आगामी 23 एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी संजय राऊत बेळगाव कोर्टात हजर होणार आहेत. त्यापासून त्यांनी माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्राने कर्नाटक सरकारकडे खटले मागे घेण्यासाठी विनंती करावी असे वक्तव्य केले आहे. बेळगाव सीमा भागातील मराठी माणसावर जो अन्याय अत्याचार होतोय त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही तेथे जात असल्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यावर दाखल करण्यात आलेले खटले मागे घ्यावेत अशी विनंती महाराष्ट्र शासनाने कर्नाटकाला केली पाहिजे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. बेळगाव येथील केएलएस गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेजची विद्यार्थिनी ध्वनी संतोष कुलकर्णी हिने पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत 600 पैकी 599 गुण मिळवून कॉमर्स शाखेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने इंग्रजीत 99 तर इतर विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तिच्या या यशामागे महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि आई वडिलांचे पाठबळ महत्त्वाचे ठरले. ध्वनीच्या या यशावर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कर्नाटक बोर्डाच्या पीयूसी द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी जाहीर झाला असून बेळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामध्ये बेळगावातील अंगडी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी साहिबा खाजिमिया संधी हिने कॉमर्स शाखेत 99.16% गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळवले. तिने 600 पैकी 595 गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. उसगावसारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या साहिबाने यापूर्वीही शैक्षणिक कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली होती. 12वीच्या या महत्त्वपूर्ण परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. येळूर ग्रामस्थांच्या 2014च्या फलक हटवण्याच्या खटल्यात ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, ॲडव्होकेट हेमराज बेंचनावर व ॲडव्होकेट श्याम पाटील यांनी 12 वर्ष स्वखर्चाने खटला चालवला. 8 एप्रिल 2026 रोजी न्यायालयाने 56 जणांना निर्दोष मुक्तता दिली. या कार्यासाठी तरुण भारततर्फे नार्वेकर गल्ली येथील कार्यालयात गुरुवारी छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी तरुण भारतच्या मुख्य प्रतिनिधी मनीषा सुभेदार, व्यवस्थापक गिरीधर शंकर व्यासपीठावर उपस्थित होते. वकिलांना शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ॲडव्होकेट श्याम पाटील व ॲडव्होकेट पत्तार यांनी समाज हितासाठी विनामूल्य न्यायदानाचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी ॲडव्होकेट सौरवसिंह पाटील, ॲडव्होकेट दीपक निचाळकर, ॲडव्होकेट नारायण बागी, ॲडव्होकेट ज्योतिबा पाटील, ॲडव्होकेट महेश मजुकर यांच्यासह तरुण भारतचे प्रतिनिधी रमेश हिरेमठ, सुशांत कुरंगी, अमृत वेताळ, श्रीनिवास खोत, निखिल गावडे, सोशल मीडियाचे तौसिफ मुजावर यांच्यासह तरुण भारत परिवारातील बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेतली आणि आगामी उत्सवाच्या तयारीसंदर्भात चर्चा केली. अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी पोलीस आयुक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तक भेट स्वरूपात दिले. बैठकीत 3 दिवस चालणाऱ्या पारंपरिक उत्सव आणि 21 एप्रिल रोजी होणाऱ्या मिरवणुकीचे नियोजन सखोलपणे घेतले गेले. पोलीस आयुक्तांनी मिरवणूक वेळेत व लवकर संपवावी, 2 चित्ररथात जास्त अंतर असू नये आणि आवाज मर्यादित ठेवावी अशा सूचना दिल्या. शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी सायंकाळी 4:30 वाजता शहर व उपनगरातील उत्सव मंडळाच्या प्रतिनिधीसह पोलीस कार्यालयात तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, खजिनदार प्रकाश मनगाळे, सल्लागार माजी महापौर मालोजी अष्टेकर, कार्यवाह मदन बामणे व शिवराज पाटील आदी उपस्थित होते. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला.
बेळगाव शहरातील कोनवाळ गल्लीतील रहिवाशांना वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या जुन्या नाल्याच्या समस्येतून अखेर दिलासा मिळणार आहे. ब्रिटिशकालीन नाल्याच्या पुनरुज्जीवनासाठी 1,80,00,000 रुपयांच्या विकास कामाला विधिवत प्रारंभ करण्यात आला. हा नाला सुमारे 252 मीटर लांबीचा असून त्याचे बांधकाम 1890 साली झाले होते. कालांतराने तो अत्यंत जीर्ण अवस्थेत पोहोचल्यामुळे दर पावसाळ्यात परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेकदा नाल्यातील घाण पाणी परिसरातील घरात शिरत असल्याने नागरिकांचे हाल होत होते. या पार्श्वभूमीवर आमदार आसिफ शेठ यांनी पुढाकार घेत आपल्या आमदार निधीतून 1,80,00,000 रुपयांची तरतूद करून नाल्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. नगरसेवक संतोष पेडणेकर यांनीही या कामाचे स्वागत करत महानगरपालिकेकडे निधीअभावी हा प्रश्न रखडला होता. आमदारांनी दिलेला शब्द पाळून आता काम सुरू केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे असे नमूद केले. रामनगर टोल नाक्याजवळ धारवाड मार्गावर बुधवारी सायंकाळी दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मालंबा येथील 62 वर्षीय बालकृष्ण यशवंत चौधरी हे TVS एक्सेल दुचाकीवरून रामनगरच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात कंटेनरने जोराची धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की चौधरींचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर गोव्याच्या दिशेने पळून गेला. लोंढा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन कंटेनरचा शोध सुरू केला आहे. बेळगाव बेंगळूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा साप्ताहिक मेंटेनन्स दिवस बदल करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडून पुढे आला आहे. सध्या बुधवार असलेला मेंटेनन्स दिवस गुरुवारी हलवण्याचा विचार सुरू आहे. गाडीचे वेळापत्रक यापूर्वीसारखेच राहणार असून बेळगावहून सकाळी 5:35 सुटून दुपारी 1:50 बेंगळूर येथे पोहोचेल. परतीसाठी ही गाडी दुपारी 2:20 बेंगळुरूहून सुटून रात्री 10:30 बेळगावला पोहोचेल. प्रस्ताव सध्या रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी आहे आणि अंतिम निर्णयानंतरच अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. बेळगावच्या मल्लिकार्जुन नगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ हेरॉईन विकत असलेल्या मोहम्मद शहीद अब्दुल शहीद मुल्ला वय 31 आणि शकूर अब्दुल खान वय 27 यांना मार्केट पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून सुमारे 7,000 रुपये किमतीचे 6.95 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. चौकशीत त्यांनी हे हेरॉईन रुक्मिणीनगर येथील तब्रेज बसापुरी आणि अरबाज मुस्ताक नागनोरी यांच्याकडून आणल्याचे कबूल केले. पोलीस उपनिरीक्षक हुसेन साब किरूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी चौघांविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्न सराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. विजयपूर शहरातील भूतनाळ तलाव येथे पर्यटनासाठी आलेल्या बेंगळूरच्या 14 जणांच्या गटावर दुर्दैवी घटना ओढवली असून तिघांचा बुडून मृत्यू झाला. मोहम्मद हयात वय 12, हैदर पाशा वय 32 आणि अब्दुल खुद्दूस वय 35 अशी मृतांची नावे आहेत. तलावाजवळ असताना मुलगा पाण्यात बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी हैदर पाशा व अब्दुल खुद्दूस पाण्यात उतरले, मात्र तिघेही बुडाले. अग्निशमन दल व आदर्श नगर पोलिसांनी त्यांना बाहेर काढले, परंतु हयात व पाशा यांचा घटनास्थळीच तर खुद्दूस यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. विजयपूर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी आदर्शनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निपाणी तालुक्यातील यर्नाळ येथील श्री अंबिका देवी यात्रेनिमित्त आयोजित शर्यतीत मुरगुडच्या राणा मांगले यांच्या बैलगाडीने जनरल बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच जनरल घोडागाडी, आदत घोडा बैलगाडी आणि नवीन नवतर घोडागाडी शर्यतीतही विजेत्यांना रोख रक्कम व ढाल बक्षिसे देण्यात आली. शर्यतीचे उद्घाटन समरसिंह दौलतराव निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षिसे समरसिंह निंबाळकर, सिद्धूजीराव निंबाळकर, दिग्विजय निंबाळकर,
सर्जेराव भोसले, सुरेश घाटगे, आनंदा पवार आदी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. पंचक्रोशीतील शर्यत शौकीनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साह वाढवला. कोबीच्या दरात घसरण झाल्याने बेळगाव तालुक्यातील कडोली येथील शेतकरी आप्पासाहेब देसाई यांनी आपल्या 1 एकरातील कोबी पिकावर ट्रॅक्टर फिरवून पीक जमीनदोस्त केले. 2 एकरावर कर्ज काढून लागवड केलेल्या पिकासाठी बियाणे, खते, सिंचन व मजुरीवर मोठा खर्च करण्यात आला होता. पीक चांगले आले असतानाही बाजारभाव कोसळल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली. पीक बाजारात नेण्याचा खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने त्यांनी विक्रीऐवजी पिकाची नासधूस केली. भाजीपाला पिकांना आधारभूत किंमत नसणे व दरातील अस्थिरता यामुळे शेतकरी अडचणीत सापडत असल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली. या घटनेमुळे हमी भाव, बाजार नियमन आणि तातडीच्या मदत उपाययोजनेची मागणी पुन्हा जोर धरत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.